सर्वांना जय हरी. संत शिरोमणी संत नामदेव महाराजांच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की पंजाबने नामदेव महाराजांना डोक्यावर घेतलं. डोक्यावर आपल्या धर्म संस्थापकांमध्ये संत नामदेवांना त्यांनी अग्रणी स्थान दिलं, महत्वाचं स्थान दिलं. परिणामी महाराष्ट्रात काय झालं, आपण नामदेवांच्या संदर्भात कसे वागलो, तर आपल्याला खेदाने असं म्हणावं लागतं की संत नामदेव महाराजांना आपण समजून घेण्यात उशीर केला किंवा कुठेतरी चूक केली. नामदेवांना महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर समजूनच घेतलेलं नाही. खऱ्या अर्थाने असंही म्हणावं लागतं की नामदेव महाराजांवर महाराष्ट्रात अन्याय झाला. खरं तर तो अन्याय त्यांच्या जिवंतपणी देखील झाला आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चात देखील आपण त्यांच्या प्रती दुजाभाव करूनच वागताना दिसतो आहोत. म्हणून संत नामदेवांच्या संदर्भाने वेळोवेळी आपल्याशी मी कुठल्या ना कुठल्या मुद्द्यांवरून चर्चा करत असतो. त्यातला आज महत्वाचा मुद्दा असा आहे की संत नामदेवांचं मोठेपण सांगणारे एकनाथ महाराजांचे काही अभंग आहेत. त्यातल्या महत्वाच्या 2 अभंगांवर मी तुमच्या सोबत चर्चा करणार आहे. संत नामदेवांचं मोठेपण तसं तर जगभरातल्या भारतभरातल्या अनेक संतांनी वेळोवेळी विशद केलेलं आहे, त्यांचं मोठेपण सांगितलेलं आहे. संत नामदेवांचं मोठेपण सांगताना एकनाथ महाराजांनी 82 अभंग लिहिलेले आहेत. बघा, संत एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेत नामदेवांचं चरित्र आणि मोठेपण सांगण्यासाठी कुणी तर एकनाथ महाराजांनी 82 अभंग लिहिले आहेत. त्या 82 अभंगांच्या पैकी 2 महत्वाचे अभंग तुमच्या समोर मी ठेवणार आहे. पहिला जो त्यांचा अभंग आहे त्याच्यात म्हणतात, माय बाप माझा सोयरा जीवलग. एकनाथ महाराजांनी विठ्ठलाच्या संदर्भात हे वर्णन केले. त्यात म्हणतात की माझा जीवलग सोयरा मायबाप कोण आहे, तर पांडुरंग आहे. तुची पांडुरंग मज लागे. इथेच त्यांनी म्हटलं की पांडुरंगा माझ्यासाठी मायबाप सखा सोयरा कोण आहे, जीवलग कोण आहे, तर तूच आहेस. माझी या कारणे पुरविले धन, केले माझे संरक्षण माय बाप. मला जे काही लागेल ते धन वगैरे सगळं तू पुरवलंय आणि माझं संरक्षण देखील केलेलं आहे. कुणाबद्दल म्हणतायत? पांडुरंगाबद्दल. म्हणून या डोई ठेविले पायी प्रेम भरित पाही नामा जाहला. म्हणून मी माझं डोकं तुझ्या पायावर टेकवलेलं आहे, तुझ्या प्रती मी आदर व्यक्त करतो आहे, प्रेमाने मी तुझं नामस्मरण करतो आहे. आता एवढ्या 3 चरणांमध्ये एकनाथ महाराजांनी नामदेवांनी दाखवलेल्या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे आणि शेवटचं चरण त्यांनी नामदेवांना अर्पण केले. ते म्हणतात, एका जनार्दनी देवाचा एकुलता, नामया परता कोणी नाही. शेवटच्या चरणात एकनाथ महाराज म्हणतात की देवाचा एकुलता आणि लाडाचा लाडका कोण आहे, तर नामदेवराय आहे. नामदेवरायांच्या शिवाय देवाचा लाडका एकुलता कुणीच नाही. असं ते का म्हणतात? कारण नामदेवांनीच पांडुरंग सगळ्यांच्या समोर आणला, पांडुरंगाची आणि सगळ्यांची भेट घालून दिली, पांडुरंग सगळ्यांच्या समोर उजेडात आणला. म्हणून पांडुरंगाचं वर्णन करताना शेवटी म्हणतात, देवाचा पांडुरंगाचा एकुलता कोण आहे, तर तो नामय आहे. तो अभंग मी पूर्णपणे असा वाचतो. नामयाच मायबाप माझा सोयरा जीवलग, तोची पांडुरंग मज लागी. माझी या कारणे पुरविले धन, केले माझे संरक्षण माय बाप. म्हणून या डोई ठेविले पायी प्रेम भरित पाही नामा झाला. एका जनार्दनी देवाचा एकुलता, नामया परता कोणी नाही. दुसरा अभंग असा आहे, धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव. हा अभंग अत्यंत महत्वाचा आहे, सगळ्यांनी समजून घ्यावा, पाठ करावा. यात एकनाथ महाराज म्हणतात की नामदेवांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्य धन्य नामदेव असं म्हणताना ते पुढे म्हणतात की सर्व वैष्णवांचा राव. सगळ्या संतांचा वैष्णवांचा प्रमुख पुढारी राव राजा कोण आहे, तर नामदेव आहे. इथे एकनाथ महाराजांनी मुख्य पुढारीपण, नेतृत्व, राव राजा हा जो दर्जा दिलाय सगळ्या संतांमध्ये वैष्णवांमध्ये, तो नामदेवांना दिलाय. हा दर्जा काय आपण देत नाही, तर एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव. प्रत्यक्ष दाविली प्रचित, वाळवंटी परीस सत्य. ज्याने प्रत्यक्ष प्रचिती दाखवले, आम्हाला तो अनुभव दिला, आम्हाला तो जगण्याचा जिवंतच दिला, ज्याने प्रत्यक्ष वाळवंटात पांडुरंग दाखवला, आम्हाला जगण्याची उमेद दिली, ते नामदेव आहेत आणि ते वैष्णवांचे राव आहेत. त्यांचे धन्यवाद.
कवित्व केले शतकोटी, तारिले जीव कल्पकोटी. आम्ही जे तरलो आहोत ते कुणामुळे? तर नामदेवांनी. नामदेवांनी निर्माण केलेल्या शतकोटी अभंगांमुळे, ज्यांनी शतकोटी अभंग केले आणि आमच्यासारख्या जीवांना तारलं, त्या नामदेवांचे धन्यवाद असोत. देव जेवी सवे, ऐशी ज्याची देवा सवे. ज्याचं देवाकडे जाणे नाही, देव ज्याच्या सोबत जेवतो, असे नामदेव आहेत. आणि शेवटच्या चरणात ते म्हणतात, धन्य धन्य नामदेवा, एका जनार्दनी चरणी ठेवा. एकनाथ महाराज नामदेवांच्या चरणावर डोकं टेकवतायत, नामदेवांना नमस्कार करतायत, म्हणतायत की धन्य धन्य नामदेवा, एका जनार्दनी चरणी ठेवा. एकनाथ महाराजांनी नामदेवांना दंडवत घातलाय, नमस्कार केलाय. तो अभंग पुन्हा असा, धन्य धन्य नामदेव, सर्व वैष्णवांचा राव, प्रत्यक्ष दाविली प्रचित, वाळवंटी परिस सत्य, कवित्व केले शतकोटी, तारिले जीव कल्पकोटी, जे देव जेवी सवे, ऐसी ज्याची देवा सवे. धन्य धन्य नामदेवा, एका जनार्दनी ठेवा. या दोन अभंगात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की एकनाथ महाराज देवाचा एकुलता म्हणून नामदेवांना म्हणतात आणि सर्व वैष्णवांचा राव म्हणून नामदेवांना म्हणतात. आता हे सगळं मोठेपण प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनी सांगितले आणि सगळ्यांचा लाडका म्हणून, देवाचा लाडका म्हणून, सगळ्यांचा पुढारी म्हणून, सगळ्यांचं नेतृत्व म्हणून त्यांनी नामदेव महाराजांचं वर्णन केलेलं आहे. निळोबाराय सुद्धा म्हणालेले आहेत की जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथुनिया. हा जो संप्रदाय आहे कुठून आहे? नामदेवरायांच्या पासून. तुकोबाराय पण म्हणालेले आहेत, शिंपियाचा पोर एक खेळिया नामा, तेने विठ्ठल बसवंत केला रे. म्हणून नामदेवांचं मोठेपण, नामदेवरायांच्या संत मंडळातले सगळेच जण का गातात त्यांचं मोठेपण. तुकोबाराय नामदेवरायांचं मोठेपण गातात, एकनाथ महाराज नामदेवरायांचं मोठेपण सांगतात, निळोबाराय नामदेवरायांचं मोठेपण सांगतात. इतका महान मोठा महाराष्ट्राचा पुढारी, भारताच्या भूभागावर सर्वात जास्त फिरणारा, सबंध भारत पायाखाली घालणारा, इतका महान संत शिरोमणी, सगळ्यांचे लाडके पुढारी नामदेव महाराज आहेत. त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांचे अभंग वाचले पाहिजे, त्यांच्या विचारांकडे आपण वळलं पाहिजे. तरच आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राला संतांना न्याय देऊ. अन्यथा आपण रिकाम्या डोक्याचेच राहू असं म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणून नामदेव आणि नामदेवांच्या प्रति आदर दाखवणारे सगळे संत आपण स्वीकारले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत, सगळ्या संतांचा विचार समजून घेतला पाहिजे. धन्यवाद. जय हरी.